वेडी आहेस का जरा? नमस्कार नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि सगळ्यात आधी तर मी तुमचे आभार मानेन, कारण मला अपेक्षा नव्हती, पण खरंच चांगला रिस्पॉन्स आहे माझ्या पहिल्या ब्लॉगला. आणि जर तुम्ही अजून बघितला नसेल तर जाऊन लगेच खाटू श्यामजींच्या दर्शनचा ब्लॉग बघा. आणि आजचा ब्लॉग खास असणार आहे, कारण माझ्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन सेटवरती कसं केलं हे मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. दरवर्षी, म्हणजे आता 3रं वर्ष आहे, आणि दरवर्षी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी, म्हणजे वाढदिवसाच्या दिवशीच असं नाही, ज्या दिवशी सगळे आर्टिस्ट असतील असा एक दिवस बघते मी वाढदिवसानंतर. आणि अख्ख्या युनिटसाठी मी लंच ठेवते, कारण मला नेहमी असं वाटतं की कलाकार म्हणून आम्ही जे काही तुम्हाला दिसतो ते फक्त आणि फक्त आमच्या युनिटमुळे असतो, कारण आमच्या मागे त्या सगळ्यांची खूप मेहनत असते. आणि माझ्याकडनं फक्त एक त्यांच्यासाठी टोकन ऑफ लव्ह म्हणून किंवा त्यांना थँक्यू म्हणण्यासाठी म्हणून मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी, वाढदिवसाच्या प्रित्यर्थ सगळ्यांसाठी लंच ठेवते. आणि आज तो दिवस आहे, सगळ्यांसाठी लंच आहे आज आमच्या सेटवर. आणि दरवेळेला मी असा एक छान मेन्यू ठरवते. बुफे असतो सेटवरती, आणि सगळेजण म्हणजे लाईटमॅन, स्पॉट दादा, सेटिंग टीम, सगळे टेक्निशियन्स हे शांतपणे छान बसून मस्त बुफेचा आस्वाद घेतात. त्यांना हवंय तितकं छान छान भरपूर मस्त अगदी पोट भरून जेवतात. आणि आम्ही सगळेच एकत्र बसून जेवतो त्या दिवशी. तर मला असं वाटतं की माझ्याकडनं थँक्यू म्हणण्यासाठी मी त्यांच्यासाठी हे करते, निदान एवढं तरी करू शकते माझ्याकडनं, फुल ना फुलाची पाकळी म्हणून. तर येस, आज तो हा व्लॉग असणार आहे. आणि थोड्या वेळाने सेटवरती बाहेर बुफेच्या सगळ्या गोष्टी लागतील, ज्या गोष्टी लाईव्ह इथे बनणार आहेत त्याचे पण काउंटर्स सुरू होतील. तर बघूया कसं आहे पुढे काय काय, आणि बघूया की माझा वाढदिवस सेटवरती कसा सेलिब्रेट होतो. बघत राहा आजवी गडकरी ब्लॉग्स, आणि आय होप तुम्हाला हा पण ब्लॉग आवडेल. तर प्लीज लवकरात लवकर सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकन हिट करा, कारण मी नवीन व्हिडिओ टाकला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. थँक्यू सो मच. खूप मला आनंदाने एम्बॅरेस करायला आले. दरवर्षी अश्विनी येते, प्रज्ञा येते, अनिकेत पण असतो. आज तो नाहीये, आज 2 नवीन मेंबर्स आहेत आमच्याकडे, आणि ते पण माझा बर्थडे सेलिब्रेट करायला आलेले. मी स्वतः पण माझ्या लाईफमध्ये कधी असा घरी करत नाही वाढदिवस जेवढा हे करतात. एवढ्या लांबनं येते ही नेहमी, इतक्या प्रेमाने सगळं घेऊन येते, मला खूप भारी वाटतं. खूप क्यूट केक आहे हा, मला खूप आवडला. अश्विनी, प्रज्ञा, थँक्यू व्हेरी मच. हा होममेड आहे. हो, माझ्या फ्रेंडने बनवलं. खरं सांगते, मला म्हणजे असं बोलायचं म्हणून बोलत नाही, तुम्हाला नेहमी माहिती आहे, पण मी स्वतः पण इतका असा बर्थडे असा करत नाही, पण तुम्ही येता आणि मला एक असं फील आणून देता बर्थडेचा. सो काय म्हणायचं, या बर्थडेला पण हेच मागीन जे दरवर्षी मागते, की सगळं काही छान होते बस. शैला, थँक्यू सो मच. मी स्वतः पण केक्स बनवते. उत्तम केक आहे हा, खूप छान आहे, आणि मला इतकाच स्वीटनेस आवडतो तितका भारी केक आहे. थँक्यू सो मच. बोलवायला आलेच. आत्ताच बरं मला संपवणार मी प्लीज. थँक्यू. मस्त घेते.
थँक्यू. मला असं काय वाटतं मी तुला आधी बघितलंय नाही मी तर फर्स्ट टाइम आले फर्स्ट टाइम की तुझ्या पोस्ट मध्ये वगैरे बघितलं. थँक्यू सो मच. थँक्यू शैला. थँक्यू सो मच अगेन. माझ्यासाठी एक गिफ्ट आणला तर चालतं ना. मी खूप जेन्युइनली विचारते. प्रज्ञा, एका पिशवीत 3 गिफ्ट्स. माझे लाडकी चॉकलेट्स. मी आज फुल भरून जाणार आहे ना. हे बघा लेंड. म्हणजे खर्च करायचा तर खूप खर्च करायचा ना. सतत काय बोलणार मी आम्हाला. मी काय दिलं ना. दरवर्षी मला असं हे करायला खूप ऍक्च्युली कसं तरी होतं. तुम्ही मला खूप गिफ्ट देता रे. अय्या, हे वूलचं बनवलेलं आहे ना बुके. मस्त. मी उघडून बघू हा. हा ना मस्त बुके आहे. थँक्यू सो मच फॉर दॅट. माझ्याकडे याचे प्लांट्स आहेत घरी. थँक्यू सो मच. स्मिता ताई ज्या आहेत त्यांनी पाठवलं तुमच्यासाठी. स्मिता ताई. हां स्मिता तुमचं सरनेम नाही माहिती मला. त्यांनी लास्ट टाइम पण तुमच्यासाठी गिफ्ट पाठवलेलं. हा थँक्यू सो मच. स्मिताच नाव आहे. हां ब्लड कट गर्ल ना. हां तू सगळ्यांची गिफ्ट गोळा करत आलीस सगळे अश्विनी. मलाच कॉल करतात मलाच कनेक्ट करतात. हँडमेड ज्वेलरी. वाव, अरे किती सुंदर आहे. किती नाजूक आहे हे. मला खरंच खूप आवडलंय. थँक्यू सो मच स्मिता. थँक्यू. खूप गोड आहे. तिन्ही पण खूप छान आहेत. हे तर एस्पेशली किती नाजूक आहे. सगळ्यात घातलं की फक्त तेवढंच दिसेल छान. थँक्यू सो मच स्मिता. SK आर्ट्सचं आहे ना. SK आर्ट्स. खूप सुंदर आहे तुमची ज्वेलरी. छान आहे. मी नक्की वापरेन आणि तुम्हाला टॅग करेन. मी रूममध्ये फॅन्स बरोबर वाढदिवस साजरा करत होते आणि दुसरीकडे सेटवर सगळी तयारी सुरू झालेली होती. दादांनी पण माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपली आता आषाढी एकादशी जवळ येते. माझ्या वाढदिवसाच्या नेहमी अलीकडे पलीकडे आषाढी एकादशी असते आणि हे दादा खास पंढरपूरवरून आलेले आहेत. रात्रीची बस करून ते सकाळी इथे पोहोचलेत आणि अश्विनी बरोबर ते माझ्या सेटवरती आलेले आहेत. खास मला बर्थडे विश करायला, मला बर्थडेची गिफ्ट द्यायला. किती मोठी गोष्ट आहे, किती छान गोष्ट आहे. म्हणजे एखादी व्यक्ती आपल्यासाठी एफर्ट्स घेते तर ती किती घेते ते तिथनं आलेत मला विश करायला. ऐक ग. काय बोलायचं दादा. थँक्यू सो मच. थँक्यू. आषाढी एकादशीचं नाव घेतलं हो आणि बघ. gift मिळालं. मला माहितही नव्हतं आतमध्ये काय आहे. Many happy returns of the थँक्यू day. सो मच दादा. थँक्यू खरंच. किती गोड. मला नाही ह्या सगळ्याच गोष्टींनी खूप भरून येतं नेहमी की आय एम ब्लेस्ड. कारण प्रत्येक ऍक्टरला हे सगळं नाही मिळत. माझ्याशी जे पर्सनली कनेक्ट झालेले आहेत ना त्या गोष्टी प्रत्येक ऍक्टरला नाही मिळत. त्यांच्या रिअल लाईफमध्ये असतील पण रिअल लाईफमध्ये मला काही माणसं मिळालेली आहेत. त्यांच्यापैकी ही सगळी आहेत आणि थँक्यू दादा. खूपच सुंदर आहे. खूप सुंदर आहे. इन्स्ट्रुमेंट घेऊन आलेली आहे. अश्विनी खूप मार खाशील. मी इथूनच आणि मला असं काय वाटतं हे युकेलेले आहे. बघा तुम्ही. अश्विनी खूप मार खाणार आहेस तू. बघा तुम्ही. किती खर्च आहे यार. किती खर्च करतेस यार अश्विनी. मला खरंच खूप खूप मुलगी ऐकत नाही माझं. कधीच ऐकत नाही. आहे रे.
नव्हतं हे. तू वेडी आहेस का जरा? ही वेडी आहे का? मी त्यामुळेच आधी विचारलं होतं की तुमच्याकडे कुठलं इन्स्ट्रुमेंट आहे नाहीये, पण मला वाटलं हे नाहीये तुमच्याकडे. मला असं रडता नाहीये सगळ्यांसमोर, बट हे अश्विनी यार्स मे बी ते ट्यून नाहीये. नसेलच ट्यून, पण मला आता हे शिकावं लागणार आहे. कारण अश्विनीने इतक्या प्रेमाने दिलंय तर मला हे शिकावं लागणार आहे. अजून ते ट्यून नाहीच आहे. ट्यून नाहीये. हा, त्याचे बोर्ड पण प्रॉपर पण काय बोलायचं या गोष्टीला. अश्विनी थँक्यू सो मच सर. हे माझ्या घरी कर्जतला खूप इन्स्ट्रुमेंट आहेत आणि हे इन्स्ट्रुमेंट नव्हतं, पण आता मला हे शिकावं लागणार आणि मी शिकेन. मी शोधणार याच्या सगळ्या गोष्टी आणि नक्की शिकणार आणि तुला वाजवून दाखवणार. थँक्यू सो मच यार, थँक्यू. एखादं वाद्य ज्याचं म्युझिकवर खूप प्रेम आहे ना, त्याला एखादं वाद्य मिळालं तर ते खूप, म्हणजे मी तरी किंवा सगळेच म्युझिशियन समजतील, ही खूप मोठी गोष्ट असते किंवा एक देवाचा आशीर्वाद मानतो आम्ही प्रत्येक वाद्य, आणि हे त्यातलं आहे. थँक्यू, थँक्यू सो मच. ते शिकले, ते वाजवले आणि मला हे माहित नव्हतं की इकडनं झाली चुकली. म्हणजे मी आधीच घेतलं होतं, पण मी कन्फ्युज होते की जर ऑलरेडी असेलच तर हा, मग तरी तो शाळा मला विचारतोय गिटार पण आहे, पण हे पण म्हटलं माझे बाबा चर्म वाद्यकार आहे, सो माझ्याकडे पर्क्युशनची मोस्ट ऑफ द इन्स्ट्रुमेंट्स कर्जतला आहे, कीबोर्ड आहे, सगळं आहे असं. तर त्यांनी मग काढून घेतलं की म्हणजे हे नव्हतं. थँक्यू, थँक्यू सो मच अश्विनी. बापरे, जबरदस्त मज्जा येणार आहे सिरियसली. थँक्यू. तुझं पूर्ण नाव काय? माझं नाव शुभम विश्वनाथ व्हायचं. मी प्रॉपर बार्शीचा आहे आणि शिकायला पंढरपूरला असतो. अच्छा. मला पण म्हणजे वाटत होतं काय न्यावं गिफ्ट, काय न्यावं, पण अचानक लक्षात आलं माझ्या की विठ्ठलाची मूर्ती आणि ती न्यावं म्हणून. मग मी सगळ्यांसाठी तेच आणतो. किती चालेल ही गोष्ट, किती म्हणजे प्युरेस्ट फॉर्म ऑफ लव काय असू शकते. त्यांनी आमच्या सेटवरच्या सगळ्यांसाठी विठोबा आणि माऊलीची सुंदर मूर्ती आणलेली आहे, तर ह्यापेक्षा जास्त काय असू शकतं. आणि मी नेहमी म्हणते की ठरलं तर मगची टीम ही ब्लेस्ड टीम आहे, कारण आम्हा सगळ्यांना फक्त रेटिंगच नाही तर माणसं मिळाली आहेत चांगली गेल्या 3.5 वर्षात, आणि त्या माणसांचे आशीर्वाद मिळाले, आणि आय एम वन ऑफ दॅम. मला अश्विनी भेटली आहे ह्या शोच्या निमित्ताने, मला प्रज्ञा भेटली आहे, आणि या 2 मुलींचं मला कौतुक नेहमी अशा करण्यासाठी आहे, कारण फक्त कॅमेरावर बोलायला नाही, अशा करण्यासाठी आहे कारण एफर्ट्स आणि मनापासून जे प्रेम त्या दोघीजणी करत असतात, आणि त्या फक्त सायली या कॅरेक्टरवर नाही करत तर त्या रिअल माणसावरती जास्त प्रेम लावतात. म्हणजे एखाद्या कॅरेक्टरबद्दल आपण कनेक्टेड असतो, मान्य आहे, पण ह्या माझ्याशी जास्त कनेक्टेड आहे, त्यामुळे मला खूप भरून पावते मी नेहमी तुम्ही आलात की मला खूप छान वाटतं. आणि तुम्हा सगळ्यांना, शुभम तुला पण, ताई तुला सुद्धा थँक्यू सो मच. तुम्ही आला आणि माझा बर्थडे केला मागच्या वर्षी सारखाच. यावर्षी जरा जास्तच ग्रँड आहे, त्यासाठी मी तुला नंतर बघते बरोबर, पण थँक्यू गाईज, थँक्यू सो मच. वाढदिवसाची सुरुवात माझ्यापासूनच होते. इथे ब्रेक झालेला होता आणि सगळी तयारी अगदी जोरात सुरू झालेली होती. पुऱ्या तळल्या जात होत्या, कोथिंबीर वड्या तळल्या जात होत्या, आणि दुसरीकडे सगळी जेवणाची तयारी झालेली होती आणि सगळे हळूहळू यायला लागले होते जेवायला. मेन्यूमध्ये दाल तडका होता, थँक्यू सो मच, पुलाव होता, पुऱ्या होत्या, थँक्यू, मग छोले मसाला होता, भेंडी मसाला होता, आणि ह्यात होते उकडीचे मोदक, आणि त्याबरोबर तूप पण होतं. दरवर्षी माझ्या वाढदिवसाच्या जेवणाची ऑर्डर मी आमच्या रेश्माताईकडेच देते. श्रेड्स फूड्स ही तिची कंपनी आहे, आणि ट्रस्ट मी, खूप टेस्टी जेवण असतं त्यांच्याकडे आणि ॲट अफोर्डेबल रेट्स, सो इवन यू कॅन ट्राय इट आउट.